बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं प्रणव. त्याचबरोबर सन्माननीय जयदीपजी सुतार आपण देखील आलात, आपलं देखील स्वागत आहे या क्रीडांगणावरती. पहिला बॉल प्रणव पवार. पहिला बॉल कटरेचा वापर होतोय, चांगल्या बॉलची पिचिंग होते, चांगला अँगलला बॉल आतमध्ये आलाय, सिंगल मिळते. सलामीची जोडी आपण पाहताय, एका बाजूला रोहित पुजारी तर त्याच्याबरोबर भावेश पाटील. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अजून एक तारे सितारे, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील चमचमते सितारे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट वरती याही दोन खेळाडूंनी अधिराज्य गाजवलाय. सध्याच्या घडीला रोहित पुजारी हे नाव चर्चेमध्ये आहे. इथे पहा भावेश डॉट बॉलची सांगता होती. 13 धावा प्रणवने खर्च केलेत. ओव्हर नंबर 2 सेकंड ओव्हर साठी बॉलर आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 रवी पाटील. तुर्भेगाव म्हटल्यानंतर नवी मुंबईतील भूषण पाटील, नवी मुंबई ऑफ कोहिनूर पंकज पाटील, रवी मात्रे, रितेश, त्याचबरोबर अनेक खेळाडू तुर्भेगावाचे सितारे. इथे पहा चांगला बॉल आहे पंचांकडे, स्ट्रॉंग अपील आहे. खारीच होते, रन मिळणार नाही. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 13 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहताय. इथे पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेते, बॉल चला बॅकफूट पॉइंटला, सिंगल मिळते. चौदा धावा सध्या धावफलकावरती आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना इथे फटका चांगला आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इथे पाहू शकाल राहुल कांबळेच्या आवाक्या बाहेर राहुल बनेल प्रेक्षक आणि प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक. बॉल सीमा पार, येतोय षटकार. आक्रमण केलाय भावेश नावाचं वादळ, अक्षरशः तुटून पडलाय. भावेश नावाचं वादळ अक्षरशः गणाघाती स्ट्रोक येताना दिसतोय. 20 धावा. इथे पहा रवी पाटील ने कमबॅक केला. टिट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से. क्या बात आहे, काय कॉम्बिनेशन पाहत आहे. तू शेर तो मैं सव्वा शेर. अप्रतिम बाटल, चांगला कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. इथे मोठा फटका मारण्याचा मानस, फटका बसलाय. बॉलच्या खाली फिल्डर भावेश गॉन. भावेशच्या खेळीचा खेळ खलास. भावेश परतल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युनाइट नंबर 3 मध्ये नवीन पार्सल सध्या बॅटिंग साठी आलाय. जितेंद्र आलाय नवीन फलंदाज. जितेंद्र यादव. शेवटचा बॉल, टीमची धावसंख्या 20 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहताय. 1 विकेटचं नुकसान इथे झालंय. इथे चांगला बॉल, शरीराचा वेध घेतला, रन मिळणार नाही. ओव्हरची होते समाप्ती. पहा 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आपण पाहताय 20. 1 विकेटचं नुकसान इथे झाले. टीम रुद्र 11 मापे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती आणि 1 विकेट आपल्या नावी केली. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा परिवर्तन होतोय. स्वतःच पहिलं आणि टीमच्या वतीनं तिसरं षटक हाताळण्यासाठी
ओव्हर नंबर 3 भाविन पाटील, एक तेज तरार गोलंदाज आलाय. इथे पहा आल्या मोठ्या फटका मारण्याचा मानस, फटका बसलाय. बॉलच्या खाली पंकज आहे, पंकजच्या हातातून झेल निसटलं. ही दुर्मिळ गोष्ट आहे. पकडली जाते कॅच आणि फलंदाज इथे रोहित पुजारीचा खेळ खलास. रोहितला मिळालाय परतीचा इशारा. फलंदाज बाद. प्रवीण म्हात्रे स्मृती चषक शिरवणे प्रतिष्ठान आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन बॅटर, नवीन पार्सल मैदानाच्या आतमध्ये. युनाइट नंबर 4 मध्ये रोशन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 20 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहताय. ओव्हर नंबर 3 प्रगती पथावर असताना इथे पहा चांगला बॉल आहे. सबमरीन डिलिव्हरी आहे. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर बॉलला घेतला विकेट किपरचा वेध. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. चांगल्या टप्प्याचा वापर इथे झालाय. रन मिळणार नाही. कमबॅक केलाय भाविन पाटील. इम्प्रेसिव्ह सातत्याने कामगिरी केलाय. भाविन नावाचं वादळ अप्रतिम गोलंदाजी सध्या चर्चेमध्ये आहे. इथे क्या बात आहे. ओ माय गॉड, च्या लाईन आहे. सटीक लाईन अँड लेंथले गोलंदाजी होते. बॉल आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क होताना दिसत नाही. आपल्याकडे जो अँगल आहे, आपल्याकडे जो लाईन आहे, आपल्याकडे जो लेंथ आहे, त्या लाईन आणि लेंथचा वापर होतोय. अप्रतिम गोलंदाजी सध्या करतोय. चांगला अँगल, चांगला लाईनने भाविन पाटील इम्प्रेस केलाय. इथे मोठा फटका मारण्याचा मानस, फटका बसलाय. बॉल नो मॅन लँड मध्ये लँड झालाय. 2 धाबा मिळत आहेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 3 धाबा देखील भरपूर वेगाने कन्वर्ट होत आहेत. 3 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 23 धाबा सध्या धावफलकावरती आपण पाहताय. भाविन पाटीलचं कौतुक करेल. वैयक्तिक 4 बॉल त्याने हाताळले. 1 विकेट आपल्या नावी केलाय आणि 3 धाबा त्याने खर्च केल्या. खूप चांगली गोलंदाजी. भाविन पाटील सध्या चर्चेमध्ये आहे. हे नाव त्या गोलंदाजाला आपण पाहताय. टीम तुर्बेच्या माध्यमातून रामधनु तुर्बे. इथे पाहू शकाल भाविन पाटील वरती हल्ला चढवलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा पार येतोय. लांब 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 बॉल लांब गेलाय 6 धाब्यांसाठी. 6 धाब्यांच्या बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा वाढताना दिसते. धावफलकावरती धाबा पाहताय 29 च्या घरामध्ये 29 धाबा. शेवटचा बॉल 29 धाबा. भाविन पाटील पुन्हा एकदा निघालाय ओव्हर द विकेटने. इथे पाहू शकाल क्या बात आहे. टिट फॉर टॅट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यू मिस, भाविन पाटील ऑन डेफिनेटली हिट. यशा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. फलंदाज बाद. चला बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळतो. मॅथमॅटिकल स्कोर झालाय 29. 3 विकेटचं नुकसान इथे झालंय. पंकज पाटील पहिला बॉल चेंज ऑफ द पेस. चांगल्या बॉलचा वापर होतोय. कॉट बिहाइंडची शिकार. पंचांचं बोट आकाशावरती होतोय. पंकज पाटील साठी विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय विशालजी भोईर यांच्या शुभ हस्ते जाहीर झाले. पंकज पाटील ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिक साठी विशालजी भोईर यांच्याकडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चंदन दाखल झालाय. 29 धाबा सध्या धावफलकावरती पाहताय.
ओव्हर नंबर 4 प्रगती पथावर आहे. टीम रामतनू तुर्बे टीम चांगली गोलंदाजी सध्या करतोय. या चंदनने देखील लहान वयामध्ये बॉलिंगच्या जोलावरती इम्प्रेस केलाय. मागचे 2 मॅच आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. बॉलिंगच्या बळावरती आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. आता बॅटिंग साठी देखील आलाय या मॅच मध्ये बॅटिंग करण्यासाठी. आल्या उडवण्याचा प्रयत्न चंदनच्या बाट मधून फटका बसलाय. बॉलच्या खाली प्रणव चुकी होणार नाही. पकडली जाते कॅच आणि चंदन आल्या बावली परतलाय. गोल्डन डकचा शिकार फलंदाज बाद. ऑन हॅट्रिक या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होणार का? या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती करेल का? ऑन हॅट्रिक नाव आहे पंकज पाटील. विशाल भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक आपल्या नावावर करेल का हाही प्रश्न पडलाय. पंकज पाटील ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना धाबा झालेल्या आहेत. 29 ला 5 परतलेले आहेत. अविनाश दादा सुतार यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं पारितोषिक. विशाल भोईर यांच्याकडून 1000 आणि अविनाश दादा सुतार यांच्याकडून 2000. ऑन हॅट्रिक पंकज ऑन मार्क. इथे ऑन हॅट्रिक ची संधी होती. बॉल झाला डीप मध्ये. राहुल आहे चांगली फिल्डिंग होती. सिंगल मिळते. सिंगल बरोबर वाढते धावसंख्या. एका धाव्याच्या जोरावरती धाबा जाऊन पोहोचलेले आहेत. 30 धाबा 5 विकेटचं नुकसान परतलंय. धाबा धावफलकावरती आपण पाहताय. याही बॉलवरती विकेट्स घेतले तरी 2000 रुपये. पंकज पाटील यामेला उडवलाय. विकेट्सची संधी होती परंतु नो मॅन लँड मध्ये लँड झालाय. एक टप्पा घेत बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा रेषा आर पार. बॉल फरार. येतोय चौकार. चौकारांच्या बरोबर टीमची धावसंख्या 34 च्या घरामध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या डाबामध्ये. धाबा झालेले आहेत 34. इथे चांगला बॉल आहे. चांगला बॉल भन्नाट वेग धारण केलाय. रन मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होती. चांगला बॉल वेगवान बॉल. शेवटचा बॉल धावफलकावरती धाबा पाहत आहे 34. इथे शेवटच्या बॉलवर आक्रमण केलाय. बॉलच्या खाली नमित. नमित कडून झेल निसटणार नाही. पकडली कॅच. संपली फलंदाजीच्या खेळीचा खेळ खलास. पहिला डाव इथे संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर धाबा झालेल्या आहेत 34 आणि 35 धाबांचं लक्ष तुम्हाला गाठायचंय. चला महापे टीमचे कॅप्टन प्लीज आपल्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. 34 धाबा झालेल्या आहेत आणि 35 धाबांचं लक्ष तुम्हाला गाठायचंय. 24 बॉल 35 धाबा तुम्हाला करायच्या आहेत. हॅलो चला महापे टीमचे कॅप्टन रुद्र 11 महापे. चला कॅप्टन आपण या व्यासपीठावरती संपर्क साधा. थोडीशी चर्चा आम्ही तुमच्याशी देखील करणार आहोत. 34 धाबा झालेल्या आहेत. 35 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचंय.
हॅलो. चला 34 धावा झालेल्या आहेत. 35 धावांचा डोंगर तुम्हाला उभारायचंय. 24 बॉल 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग तुम्हाला करायचंय. चला टीम रुद्र 11 मापे. चला टीम रामधनु तुर्बे, नमित पाटील, पंकज पाटील आपली सलामीची जोडी लगेच इंटर करा. वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. दोन्ही टीम विनंती करतोय. नमित पाटील. चला 35 धाबांचा लक्ष्याचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. 24 बॉल धाबा करायचे आहेत. 35 काय होणार काय बिघडणार हे देखील आपण पाहणार आहोत. कुठला संघ बक्षीस पात्रामध्ये प्राप्त ठरेल ह्याची देखील शहानिशा आपण करणार आहोत. कुठला संघ ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश करेल हे देखील आपण पाहणार आहोत. 24 बॉल आणि 35 धाबांचा पाठलाग तुम्हाला इथे करायचंय. ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी बॉलर आलेले आहेत. जितू 35 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नमित पाटील आणि पंकज पाटील. पाटील बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. चला 35 धाबांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. काय होणार काय बिघडणार हे देखील आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर पहिलं जितू सलामीची जोडी. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव नमित पाटील. नॉन स्ट्रायकिंगला पंकज पाटील हे दोन्ही बॅटर सध्या पाहत आहे. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न आणि इथे पाहू शकाल शाबास आहे. अप्रतिम कॅच पकडलीये टिपलीये कॅच संपलाय खेळ. नमित पाटील गोल्डन डकचा शिकार शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला परतलाय. नमित पाटील गॉन गॉन गॉन. फलंदाज बाद. रोशन तिकडे होता. खूप चांगलं झेल त्याने कॅरी केली. जो जाळ्या रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकलाय. बडी मछली फसी जाल में बडे विकेट का बटन. मोठा मासा जाळ्याला अडकलाय असं म्हणायला हरकत नाही आहे. नमित पाटील शून्यावरती परतलाय. याही मॅच मध्ये स्वतःवरती नाराज झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. युनाइट नंबर 3 मध्ये एक डेंजरस मॅन. ज्या खेळाडूने कमी वयामध्ये आपल्या नावाचा बोलबाला केलाय. ज्या खेळाडूने कमी वयामध्ये आपल्या नावाचा डंका अक्षरशः गाजवलाय. राहुल कांबळे मॅन फ्रॉम तुर्बे गावाचा हा खेळाडू आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. इथे पहा फटका चांगला आहे. इथे पाहू शकाल फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमा रेषे लगत. बॉल चांगली फिल्डिंग होते. चांगली फिल्डिंग झाली परंतु पाहू शकाल फिल्डरची दाद द्यावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. ओ माय गॉड अप्रतिम फिल्डिंग आहे. 2 धाबांच्या बरोबर टीम रामधनु तुर्बे टीमचा खाता ओपन झालाय. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप मध्ये. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होते. सिंगल वर तुम्हाला समाधान मानावं लागेल. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या वाढताना दिसते.
धावफलकावरती धावा आपण पाहताय 3 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं पहिलं आपण पाहताय. इथे पंकज पाटीलला उडवलाय. जास्त वेळ थांबू शकणार नाही. माझं नाव आहे पंकज पाटील. ओ माय गॉड, बॉल सीमा रेषा पार. येतोय षटकार. पंकज पाटील नावाचं वादळ आता बरसलाय. पंकज पाटील नावाचं वादळ आता तुटून पडलाय. आपल्या नावावरती घेतली जिम्मेदारी. पंकज पाटील ऑन अ फायर. इथे हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला हुक केलाय. फटका बसलाय. ओ माय गॉड, क्या बात है. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. पकडली आहे कॅच. पंकज पाटील संपलाय खेळ. पंकज इज अ गॉन गॉन गॉन. फलंदाज बाद. पाच बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा. मी जितेचं कौतुक करेल, जितूचं देखील कौतुक करेल. तू मला षटका ठोकू शकतो, तुला मात्र मी माघारी परतवेन. हे बॅटल, हे कॉन्टेस्ट सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन सध्या पाहतोय. पंकज पाटीलने देखील प्रभावित केलंय. त्याच्यावरती गोलंदाज वर्चस्व निर्माण केलाय. अप्रतिम गोलंदाजी सध्या पाहताय. धावफलकावरती धावा 9 धावा. 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम रामधनु तुर्भे. 9 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 5 बॉलचा खेळ इथे संपलाय. अखेरचा बॉल रवी पाटील. इथे मोठा फटका मारण्याचा मानस. सिंगल मिळते. सिंगल बरोबर ओव्हरची होते समाप्ती. पहा, पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती पाहताय. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 खेळाडू परतलेले आहेत. कमबॅक करू शकतो टीम रुद्र 11 महापे. राहुल आणि रवी पाटीलची विकेट सामन्यामध्ये पुनरागमन करून देणार का, हे देखील पाहणार आहोत. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती चंदन आलेले आहेत. या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. लहान वयामध्ये आपल्या नावाचा बोलबाला केलाय. ओव्हर नंबर 2 चंदन आलेले आहेत. आपल्या नावाचा डंका अक्षरशः गाजवलाय. आपल्या नावावरती बोलबाला केलाय. ओव्हर नंबर 2 चंदनला आपण पाहतोय. धावफलकावरती धाबा आपण पाहताय. 10 धाबा सेकंड ओव्हर मध्ये चंदन आलेले आहेत. 18 बॉल आणि 25 धाबांचं इक्वेशन सध्या पाहतोय. इथे पहा, पहिलाच बॉल आहे. शरीराचा वेध घेतलाय. खूप चांगला बॉल आहे. कौतुक करावं लागेल. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्या चंदनला पाहताय. ओ माय गॉड, इम्प्रेस केलाय चंदन. चंदन आणि चंदन चांगली गोलंदाजी करतोय. सेकंड ओव्हर मध्ये आलाय. 10 धावा पहिल्या ओव्हर मध्ये खर्च केल्या. गोलंदाज जितूचं मी कौतुक करेल. 2 विकेट, अमूल्य विकेट आपल्या नावी केलाय. इथे पहा, फटका चांगला आहे. फिल्डर आहे. थोडीशी खराब फिल्डिंग होते, परंतु डेंजर एंडला धोक्याची घंटा. आणि क्या बात आहे. ही धाव घ्यायची होती का. अति घाई संकटामध्ये नाही. अति घाई संकटात नाही. कॉलिंग चुकलंय. गॉन गॉन गॉन. फलंदाज बाद. काय सामना रंगलाय. चुरशीचा रंगलाय सामना. सामना अतितटीचा रंगलाय. काय सामना रंगलाय. कुठलाही संघ सहजासहजी हार मानायला तयार नाहीये सर. पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा आल्या. 3 विकेटचं नुकसान झालंय. पहा, नमित पाटील परतलाय. पंकज पाटील परतलाय. राहुल कांबळे परतलाय. या चंदनचं कौतुक करेल. सटीक लाईन अँड लेंथ वरती सध्या गोलंदाजी करतोय. 10 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. केबल आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 16 बॉल 25चं इक्वेशन आहे. सामना अजून ऑन आहे माझ्या मित्रा. मॅच अजून ऑन आहे. गेम अजून ऑन आहे. 16 बॉल 25 धावा तुम्हाला करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय चंदन. कमबॅक केलाय. इम्प्रेस केलाय.
इथे फटका चांगला आहे. आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा मानस. एक टप्पा घेत दोन क्षेत्ररक्षकांच्या आवाक्या बाहेर गेलाय. बॉल सीमा पार. येतोय चौकार. केवलच्या बाट मधून चौकार. सामना थोडा चुरशीचा रंगलाय. सामना थोडा गरमागरमीचा रंगलाय. चौकारांच्या बरोबर टीमची धावसंख्या 4ने झपकन मुसंडी मारते. 14च्या घरामध्ये 14 धाबा धवलकावरती सध्या पाहत आहे. 35 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचंय. 14 धावा सध्या धवलकावरती आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. धवलकावरती धाबा 14. इथे उडवण्याचा प्रयत्न यावेळेला देखील चांगला आहे. मिड विकेटला चाललाय. याही वेळेला तो क्षेत्र निवडले. त्या क्षेत्रामध्ये एक टप्पा घेत बॉल न गाठली सीमारेषा. बॉल सीमारेषा आर पार. येतोय चौकार. क्या बात आहे. ओ माय गॉड. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. सहजासहजी हार म्हणत नाहीये सर. दोन्ही संघ सहजासहजी गुडघा टेकत नाहीये. काय संघर्ष रंगलाय. काय सामना रंगलाय. चौकारांच्या बरोबर टीमची धावसंख्या 18च्या घरामध्ये 18 धावा. इथे पहा थ्रू द कव्हर खेळलाय. बॉल चाललाय. सिंगल मिळते. चांगली फिल्डिंग आहे. डबल रनचा प्रयत्न चालवलाय. एकेरीला दुहेरीमध्ये थ्रो खराब आहे. एकेरीला दुहेरीमध्ये चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. हे चांगलं बाटले. हे चांगलं संघर्ष पाहत आहे. 2 धाबांच्या बरोबर टीमची धावसंख्या 20 धावा. शेवटचा बॉल. आता 13 मध्ये करायचे 15. गेम अजून ऑन आहे. धावा झालेल्या आहेत 20. इक्वेशन आहेत 13. बॉल करायचे तुम्हाला 15. काय घडणार काय बिघडणार हे पाहणार आहोत. 13 बॉल 15 धावा. इथे पाहू शकाल. क्या बात आहे. ओ माय गॉड. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. यष्ट उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. फलंदाज वाद वाद वाद. क्या बात आहे. अप्रतिम बॉल आहे. क्या बात आहे. काय सामना रंगलाय. आता 12 मध्ये करायचे आहे 15. येणारे 12 बॉल धाबा करायचे आहे 15. काय होणार काय बिघडणार. सामना थोडा चुरशीचा रंगलाय. सामना थोडा अतितटीचा रंगलाय. फुल पैसा बसूल सामना. 12 बॉल 15 धाबाचं इक्वेशन. कोण होणार. इथून जो संघ विजेता होईल थेट एका ट्रॉफीचा मानकरी ठरेल. बक्षीस पात्रात सरळ जाऊन थांबेल. कोण जिंकणार हे देखील पाहणार आहोत. 12 मध्ये करायचे आहे 15. धाबा झालेले आहेत 20. नवीन गोलंदाज करण आलेले आहेत. ओव्हर नंबर 3. इथे हुक करण्याचा प्रयत्न. इथे मी ते सिंगल. सिंगल बरोबर एका धाब्याच्या बरोबर टीमची धावसंख्या वाढताना दिसते. 21 धावा सध्या धावफलकावरती पाहत आहे. आता 11 मध्ये करायचे आहे 14. गेम अजून ऑन आहे. 11 बॉल 14 धाबांचं इक्वेशन सध्या पाहत आहे. धाबा झालेल्या आहेत 21. 11 बॉल आणि 14 धाबा. इथे उडवलाय. चांगला फटका. समीरच्या बाट मधून पकडली आहे कॅच. समीर आल्या पावली परतलाय. समीर इज अ बॅक टू डग आउट. फलंदाज बाद.
अप्रतिम झेल पकडलीये. समीर वारंगे परतलाय. शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकचा शिकार होतोय. समीर आल्या पावली परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. प्रतीक पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रतीक पाटील या मॅच मध्ये कमबॅक होणार का, या मॅच मध्ये पुनरागमन होणार का, हे देखील आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 3 मध्ये करणला पाहत आहे. इथे पाहू शकाल आल्या आल्या उडवलाय. ओ माय गॉड, क्या बात आहे. आल्या आल्या वीरेंद्र सहवागच्या स्टाईलने उडवलाय. बॉल सीमा पार. बॉल लँड झालाय स्टँड मध्ये. स्लॉट मध्ये होता, त्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. बॉल सीमा पार. येतोय षटकार. 6 धाब्यांच्या बरोबर. उद्याचा लॉट्स काय आहे? उद्याचा लॉट्स एकदा अनाउन्समेंट करतो ना. धाबा झालेले आहेत 27. इथे पहा मोठा फटका मारण्याचा मानस. बॉलच्या खाली भावेश. भावेशच्या हातातून झेल निसटले. दुर्मिळ गोष्ट आहे. पकडली कॅश आणि यावेळेला फलंदाज प्रतीक पाटीलच्या संपलाय खेळ. प्रतीक पाटीलला तशाच प्रकारचं प्रत्युत्तर दिलाय. आजचा पहिला दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना एपी बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये जय गजानन कुक्षत हा पहिला सामना रंगणार. उद्या बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचंय दोन्ही टीमचे कॅप्टन. सत्तावीस धाबा, 8 बॉल 8 धाबांची गरज आहे. येणारे 8 बॉल धाबा तुम्हाला करायच्या 8. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय दीपक. इथे पहा चांगला बॉल आहे. कटरेचा वापर होतोय. रन मिळणार नाही. आता 7 बॉल 8 धाबांची आवश्यकता. ज्या मॅच मध्ये 7 बॉल धाबा करायच्या तुम्हाला 8 धाबा. काय होणार, काय बिघडणार. हाय व्होल्टेज मुकाबला. सामना चुरशीचा रंगलाय. 7 बॉल आणि 8 धावांची गरज या मॅच मध्ये. इथे पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या वाढताना दिसते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 28 च्या घरामध्ये. आता 6 बॉल आणि तुम्हाला 7 करायचे आहेत. 6 बॉल आणि 7 धावा. उद्याच्या दिवसातला सामना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उद्या बरोबर 9 वाजता पहिला बॉल पडेल. जय गजानन कुक्षत अनुप पाटील अँड आर्मी त्यांच्या बरोबर एपी बॉईज नेरुळ हा संघ पहिला सामना खेळताना दिसेल. त्याच्यानंतर टीम प्रियदर्शनी बेलापूर साहिल दिवेकर आणि त्यांच्या बरोबर मयूर स्मृती रबाळे हे आपण सेकंड मॅचला पाहणार आहोत. त्यांच्या बरोबर उत्कृष्ट दिवा उत्कर्ष दिवा आणि त्यांच्या विरोधामध्ये अध्याय 11 करावे. त्याच्यानंतर चौथी मॅच ऐरोली कोलीवाडा आणि मच 11 नेरुल हे 8 संघ उद्याच्या दिवशी खेळताना दिसेल. पहिला सामना रंगणार आहे जय गजानन कुक्षत आणि एपी बॉईज नेरुल हा बरोबर 9 वाजता पहिला बॉल पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अनुप पाटील अँड कंपनी. चला वळतो बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. सामना काय रंगलाय, अतितटीचा झालाय. मॅथमॅटिकल स्कोर 28. 6 मध्ये करायच्या 7 धावा. ओव्हर नंबर 4 परिवर्तन झालंय. रोहित. ओव्हर नंबर 4 रोहित. इथे पहा रोहितचं स्वॅग से करेंगे स्वागत. रोहितचं केलंय चौकाराने स्वागत. बॉल सीमा पार. येतोय चौकार. आता 5 बॉल आणि 3 धावा या मॅच मध्ये.
5 बॉल तुम्हाला 3 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 5 बॉल आणि 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आपण पाहताय स्वर्गीय प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 ची क्रीडा स्पर्धा. इथे पहा सिंगल मिते सिंगल वरी काम चालू शकतो. सिंगल पासून तुम्ही अंतर गाठू शकता. 4 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. टीम रामधनु तुर्भे. चार बॉल आणि 2 धावा तुम्हाला करायच्या आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. 4 बॉल 2 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे. विजयी चौकार आलाय. टीम रामधनु तुर्भे हा पहिला संघ इथे ठरलाय ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश करणारा. अभिनंदन टीम रामधनु तुर्भे. हार्डलक बॅडलक टीम रुद्र 11 महापिंग. अभिनंदन. त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग करत असताना 3 विकेट आपल्या नावी केली. बॅटिंग करत असताना 1 षटकार त्याने ठोकलाय. नाव आहे तुर्भे गावाचा सितारा, महासितारा. नाव आहे पंकज पाटील. चला पंकज आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. रामधनु तुर्भे टीमचा संघनायक पंकज पाटील इथे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक जयदीपजी सुतार यांच्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला पंकज आता लगेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर पंकज पाटील. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स बाय पंकज पाटील.